दायनाशी घेतल्यापासून आता मी ह्या फॅमिली आल्यापासून मी सुद्धा आजारी पडले नाही, पोटदुखी नाही, काहीही नाही. येस येस, खूप छान. पाहू शकता मुलं म्हणजे देवाघरची फुलं आणि मुलं खरं बोलत असतात. पाहू शकता तिने सांगितलं की मी आधी आरोग्य फॅमिलीत येण्याआधी चॉकलेट खात होते, बाहेरचं इंटेक करत होते आणि त्यामुळे कुठेतरी ती सारखी आजारी पडत होते. आणि पाहू शकता आपल्या आरोग्य फॅमिलीत आल्यावरती मुलांसाठी जे न्यूट्रिशन बनवलेलं आहे डायना शेक, ती इंटेक करत आहे आणि तिच्यामधली एनर्जी पाहू शकता. मम्मी बरोबर तिने वर्कआउट गाईड केलेला आहे आणि रोज ती अशीच असते, मम्मी बरोबर उठलेली असते. आणि येस, बोल बाळा, काय बोलायचंय बाळा? माझे ग्रेट कोच मम्मी आणि पप्पा आहे. अरे वा वा वा, पाहू शकता तिचे ग्रेट कोच तिचे मम्मी आणि पप्पा आहेत. खूप छान ग्रेट कोच आहेत तुझे बाळा. तर तिने सांगितलं की मी डायनाशेक घेतल्यापासून एवढी एनर्जेटिक आहे, आजारी पडण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. पाहू शकता कारण मुलांमध्ये इम्युनिटी पॉवर कमी असते, वीक असते आणि कुठेतरी त्यामुळे मुलं सतत आजारी पडणे झालं किंवा क्लायमेट चेंज झाल्यावरती सर्दी खोकला हे त्रास प्रत्येक मुलांमध्ये होत असतात. आणि त्यासाठी सुद्धा आपल्याकडे गुड न्यूट्रिशन आहे आणि मुलं ही आपले भविष्य आहेत, त्यांना निरोगी ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे. तर पाहू शकता दीदीने सांगितलं की डायनाशेक घेत आहे तेव्हापासून मी आजारी पडलेली नाही आणि तिची इम्युनिटी पॉवर वाढलेली आहे. तिची म्हणजे इम्युनिटी पॉवर वाढल्यामुळे ती आजारी पडण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे, दिवसभर एनर्जेटिक असते. एवढंच आणि तिच्यामध्ये कॉन्फिडन्स सुद्धा एवढा वाढलेला आहे की मम्मीचा वर्कआउट होता आज आणि तिने एवढा सुंदर व्हिडिओ बनवला होता आणि प्रत्येक वेळेस ती व्हिडिओ बनवत असते. एवढे सेकंड स्टँडर्डला आहे, आता फक्त दुसरीला आहे आणि एवढा कॉन्फिडन्स तिच्यामध्ये आलेला आहे. आणि ही सर्व जादू झालेली आहे डायनाशेकची. एवढं सुंदर न्यूट्रिशन आहे. तर प्रत्येकाने अजून जर आपल्या मुलांसाठी चालू केलं नसेल तर प्रत्येकाने डायनाशेक चालू करायचं आहे. एवढा सुंदर चेंज बदल होतो का नाही, मुलांची इम्युनिटी तर वाढते पण त्यांचा स्टॅमिना झाला किंवा उंची ग्रोथ वाढते. एवढे सुंदर बदल होतात. जसं आम्ही आमच्या मुलांमध्ये सुद्धा आम्ही चालू केल्यापासून एवढे सुंदर बदल झालेले आहेत. आणि पाहू शकता हिच्यामध्ये सुद्धा एवढे सुंदर बदल झालेले आहेत. मम्मी बरोबर वर्कआउट गाईड केलेला आहे आपल्यासाठी. येस, थँक्यू दीदी. पुन्हा मम्मी बरोबर वर्कआउट गाईड कर आणि तुझा अनुभव सुद्धा आम्हाला सांग. येस, थँक्यू. आज तू तुझा अनुभव शेअर केला त्याबद्दल. मॅडम, थँक्यू सर आणि मॅडम मला वर्कआउट आज गाईड करण्याची संधी दिली त्याच्याबद्दल. येस येस, थँक्यू मॅडम.